ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। 12 खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतलेली आहे। संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात द्या अशा आशयाचं पत्र या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिल्याचं समजतंय। यासोबतच गटनेते पदावर सुद्धा शिंदे गटानं दावा केलेला आहे। लोकसभा अध्यक्षांना तशा आशयाचं पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आता शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची ही मागणी खासदारांतर्फे करण्यात आलेली आहे। 2/3हून अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेते पदावर सुद्धा शिंदे गटानं दावा केलेला आहे। लोकसभा अध्यक्षांकडे पत्र तर दिलंय, आता मान्यतेची सध्या वाट पाहिली जातीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमक्या घडामोडी घडतायत? त्यांना मान्यता मिळेल अशा प्रकारचा दावा हेमंत गोडसे जे खास करून शिंदे गटाचे खासदार आहेत, ज्यांनी आज साधारणतः 3:30 ते 4च्या दरम्यान सर्व या 12 खासदारांनी ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्ष त्यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी पत्र दिलं। त्या पत्रामध्ये खास करून 2 प्रमुख मागण्या केल्या आलेल्या आहे की राहुल शेवाळे हे गटनेते असतील तर भावना गवळी ह्या ज्या आहेत ह्या मुख्य प्रतोद असतील। या दोन्ही मागण्यांवरती टेक्निकली आणि सोबतच कायदेशीर बाबी तपासून आपल्याला उत्तर देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन लोकसभा अध्यक्षांनी दिलं। त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की आपल्याला लवकरात लवकर सकारात्मक उत्तर देऊ अशा प्रकारचे संकेत देखील दिल्याचे दावा या सगळ्या गटाने केला आहे। आणि होऊ शकतं 5:30 वाजता, आता खास करून माहिती आलेली आहे मुख्यमंत्री 5:30 वाजता राजधानी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेला 12ही खासदार उपस्थित असणार आहे आणि या बैठकीमध्ये खास करून जर बघितलं या पत्रकार परिषदेमध्ये सर्व जे खासदार आहेत यावेळी दावा करण्याची शक्यता आहे की हे एनडीए मध्ये प्रवेश करतील। आणि या पद्धतीने जर बघितलं तर एक अति मोठी घडामोड आहे राजधानी दिल्लीतील की लोकसभा अध्यक्षांनी या 12 खासदाराच्या गटाला एक प्रकारे मान्यता देऊन हे स्पष्ट केलं आहे की आता जे उद्धव ठाकरे यांचा गट आहे त्या गटावरती एक प्रकारे पुढे जाऊन पाऊल टाकण्याचं काम केलं आहे। आणि त्यांना या प्रकारचे आश्वासन देण्यात आले की शिवसेनेचे जे कार्यालय आहे संसद भवनामध्ये 3ऱ्या माळ्यावरती त्याही कार्यालयाचा दावा देण्यासंदर्भातले संकेत ओम बिर्ला यांनी दिले आहे। जर या गटाची मान्यता आम्ही दिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे शिवसेनेचं कार्यालय जे संसदेच्या 3ऱ्या माळ्यावरती आहे ते देखील निश्चितपणे मिळेल असेही सकारात्मक संकेत दिल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे अतिशय एक मोठा विजय शिंदे गटाचा मानला जातोय आणि बंडखोर जो गट आहे खास करून शिंदे गटासोबत अजून काही खासदार जुळण्याची शक्यता आहे अशी शक्यता व्यक्त केली जाते। सध्या घडीला 12 म्हणजे 2/3 खासदार हे शिंदे गटासोबत आहे आणि अजून काही साधारणतः 2 ते 3 खासदार त्याच्यासोबत जोडेल अशा प्रकारचे संकेत प्राप्त झालेले आहेत। प्रशांत, हे 2 ते 3 खासदार नेमके कोण आहेत त्याबद्दलची काही माहिती मिळू शकलेली आहे का? आणि या सोबतच गटनेते पदावर दावा केला गेलेला आहे, मुख्य प्रतोद पदासंदर्भात सुद्धा दावे केले गेल्याचं समजतं आहे। या दोन्ही विषयी तांत्रिक बाबी नेमक्या काय आहेत आणि लोकसभा अध्यक्षांनी नेमकं काय सांगितलंय आता या सगळ्या खासदारांना? लोकसभा अध्यक्षांना दुपारी जेव्हा भेट झाली त्यापूर्वी लोकसभा सचिवालयामध्ये जाऊन हे सर्व खासदार गेले होते। त्यावेळी काल जे पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रावरती काही टेक्निकल मुद्दे उपस्थित करण्यात आले। एक पहिला मुद्दा उपस्थित होता की राहुल शेवाळे यांना गटनेते तर भावना गवळी यांना प्रतोद करण्यात यावं। त्यावेळी लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलं की भावना गवळी या घडीला देखील प्रतोद आहे, कारण की जे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय हा लोकसभा सचिवालयाने घेतला नव्हता। आणि त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं की न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे, त्यामुळे या संदर्भात आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही असं औपचारिक स्वरूपात म्हणजे मौखिक स्वरूपात त्यांनी सांगितलं होतं। पण आज जेव्हा या संदर्भात दुसरा गट जो बंडखोर गट आहे राहुल शेवाळे यांच्या वतीने पत्र जे काल देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये सुधारणा करण्यात आली। सुधारणा करताना दुपारी केंद्रीय सभागृहात संसदेच्या केंद्रीय सभागृहात बसून सर्व खासदारांनी या सुधारणा केल्या आणि सुधारणा केल्यानंतर हे सर्व खासदार ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले आणि ओम बिर्लांची भेट घेऊन त्यांना हे पत्र दिलं की ज्या पद्धतीने कायदेशीर बाबी असतात त्यांचा उल्लेख करत एक तर राहुल शेवाळे यांना गटनेते करण्यात यावी ही मागणी केली आहे आणि भावना गवळी ज्या प्रतोद आहेत त्यांनाच प्रतोदपदी कायम ठेवावं अशा प्रकारच्या शब्द मर्यादा किंवा शब्द बदल करण्यात आली। आणि टेक्निकल जे नियम आहे संसदेचे ज्यामध्ये तरतुदी आहेत किंवा कायदे आहेत त्या कायद्याचा आधार घेत कसा निर्णय घेण्यात आला की 2/3 खासदार जे आहेत ते आमच्या सोबत आहेत, त्याचमुळे आम्हाला आता या गट मान्यता देण्यात यावी। गट मान्यता याचा अर्थ शिवसेनेचा हा प्रमुख गट आहे, दुसरा गट जो आहे तो गट नाही आहे अशा प्रकारची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी या संपूर्ण शब्दावलींचा आणि तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास करून लवकरच तुमच्या हातात आम्ही अधिस्वीकृती पत्र देऊ अशा प्रकारचे स्पष्ट आश्वासन दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ बिलकुल प्रशांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा
आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड पुन्हा एकदा सांगूया। दिल्लीत राजकीय घडामोडी आता अतिशय वेगाने घडतायत। 12 शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतलेली होती। त्यांना एक पत्र या खासदारांनी दिलेलं आहे। संसदेतलं शिवसेनेचं कार्यालय आमच्या ताब्यात दिलं जावं अशा आशयाचं हे पत्र आहे आणि या खासदारांच्या पत्राला ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे का नाही याबद्दलचा खुलासा अजून होणं बाकी आहे। गटनेते पदावर सुद्धा शिंदे गटानं आपला दावा सांगितलेला आहे। या अनुषंगानं सुद्धा निर्णय येणं बाकी आहे। या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। हेमंत गोडसे माझ्यासोबत आहेत, शिंदे गटाचे खासदार। सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण ओम बिर्लांची भेट घेतली, काय विशेष? आज आम्ही 12 खासदारांनी या अगोदर जे गटनेते आदरणीय विनायकजी राऊत होते त्याऐवजी आम्ही 12 खासदारांनी राहुल शेवाळेंची गटनेतेपदाची शिफारस त्या ठिकाणी केली व त्याचबरोबर ज्या मुख्य प्रतोद आहेत त्यांना भावना गवळीताईंनाच त्या ठिकाणी कंटिन्यू करावं अशा प्रकारची शिफारस त्या ठिकाणी केली आणि त्या संदर्भामध्ये लवकरच सकारात्मकपणे स्क्रुटिनिंग करून आपण निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही त्या ठिकाणी अध्यक्षांनी दिली। अधिस्वीकृती मिळाली आहे तुम्हाला लेखी स्वरूपात? नाही, आम्ही फक्त आता शिफारस केलेली आहे की गटनेतेपद हे राहुल शेवाळ्यांना देण्यात यावं, तर त्या संदर्भामध्ये लवकरच अध्यक्ष महोदय निर्णय घेतील। साधारणतः तुमच्या बाजूने निर्णय लागेल असं वाटतंय? एकंदरीत 2/3 मेजॉरिटी जर बघितली तर निश्चित त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून निर्णय घेतील। माझ्यासोबत ते हे हेमंत गोडसे शिवसेनेचे बंडखोर खासदार आहेत, बंडखोर गटाचे प्रमुख आहेत। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट वियर सर, प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत। एका ब्रेकची वेळ झाली, बघत रहा न्यूज 18 लोकमत।